What is your name? Villain Namita Yuladalla. Good boy. What is your father name? Yulad. What is your mother name? Namita. तर हा घरगुती उपाय बेस्ट आहे. एकदम खुश असणार आहेत साहेब. आवडला? नाही होगा. हॅलो, नमस्कार मंडळी. तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी नमिता तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. सध्या या आठवड्यामध्ये आमची एवढी धावपळ चालू आहे ना, आणि कारण ही खूप स्पेशल आहे. ते म्हणजे विरूची फायनल एक्झाम. म्हणजे आता अशी सिच्युएशन आहे, विरू एकदम निवांत आहे, परंतु आमच्या दोघांचं असं चाललंय की हा सिलेबस कव्हर करणं किंवा त्याला हे टीच करणे, आणि मेन म्हणजे पूर्ण वर्षाचा आता सिलेबस असल्यामुळे थोडंसं नर्सरीच्या माने त्यासाठी खूप फास्ट आहे. परंतु मंडेला जो काही इंग्लिशचा पेपर झाला तर त्या पेपरला टीचरांनी इतकं भरभरून कौतुक केलं ना विरूचं. 100% रिस्पॉन्स दिला. त्यानंतर काल त्याचा मॅथ्सचा पेपर होता. मॅथ्ससाठी सुद्धा 1 to 20 नंबर्स कंप्लीट होते, तर त्यामध्ये त्याचं 1 to 15 त्याने व्यवस्थित कव्हर केले. परंतु 16 ते 20 मध्ये थोडंसं त्याचं कन्फ्युजन झालंय. तर बघू आता मार्क्स आल्यावर समजतील. परंतु टीचरांनी इतके 2 दिवस भरभरून कौतुक केलं ना, तर ते बघून किंवा ऐकून आपण इतकं स्ट्रगल केलं किंवा त्याला सतत आपण टीच करतो हे बरं वाटलं. आणि आज त्याचा जीकेचा म्हणजे जनरल नॉलेजचा पेपर आहे, त्यासाठी त्यांनी काही सॅम्पल क्वेश्चन किंवा सिलेबसही दिलाय. तर त्यानुसार काल दिवसभर मी त्याची तयारी करून घेतली, आणि अलीकडे त्याच्या एक्झामच्या वेळी मी व्हिडिओ सुद्धा बंद केलेत किंवा पूर्ण वेळ माझा त्याच्याकडेच देणे चालू आहे. त्याच्या एजनुसार किंवा टीचरांनी शिकवलेल्या मेथडनुसार त्याने खूप चांगल्या गोष्टी अचीव्ह केल्यात, आणि सगळ्यांसमोर टीचर जेव्हा कौतुक करतात तर ते ऐकून अजून भारी वाटतं. तर आज सकाळी उठल्यापासूनच त्या दोघांची प्रॅक्टिस चालू आहे, आणि ते हसत खेळत त्याची प्रॅक्टिस घेत असल्यामुळे विरू सुद्धा एकदम हसत खेळत न टेन्शन घेता प्रॅक्टिस करतो आणि सगळ्या क्वेश्चनचे आन्सर सुद्धा देतो. तर त्यांची एक छोटीशी झलक सुद्धा मी नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन. त्यासोबतच त्या दोघांसाठी आज स्पेशल नाश्ता हवाय, तर बघू काय बनवता येईल. विरूच्या स्कूलच्या शेड्यूलनुसार आज त्यांना ब्रेकफास्टसाठी पोहा, उपमा, पुलाव किंवा दलिया असं होतं. तर त्याप्रमाणे नेहमीप्रमाणे आमच्या घरातील सगळ्यांचा आवडीचा नाश्ता म्हणजे पोहे. तर आज पोहे बनवले, तर दोघे खूप खुश आहेत. विरूसाठी प्लेट तयार, आणि त्यासोबतच त्याला सकाळी मी भिजवलेले मिक्स ड्रायफ्रुट्स देते, तर ते देते. आणि आता त्याच्या ब्रेकफास्टची वेळ झाली, आणि ही प्लेट त्यांच्यासाठी. ज्या दिवशी पोहे असतात त्या दिवशी आमच्या घरातलं वातावरण इतकं भारी असतं ना, खुश, दोघेही खुश. आणि त्यासोबत त्यांनाही हे भिजवलेले ड्रायफ्रुट्स, आणि विरूसाठी टिफिन सुद्धा द्यायचा आहे, त्यासाठी भरून घेते. सगळ्यात आधी त्याला चालून घेते, कारण स्कूलचं टाइम सुद्धा होत आले आता. दोघांचाही नाश्ता करून झालाय, आणि आता स्कूलला जायला अजून 5 मिनिट बाकी आहेत. तर एक फायनल प्रिपरेशन चालू आहे. हा विरू, Please tell me domestic animals. Which this? Dog. Dad. Which? And. Which? Rabbit. Wow, so great. Good boy. काही क्वेश्चन पॅटर्न आहेत, तर त्यांना ते मोबाईलवर दिलेत पॅटर्न, तर आता त्याची प्रिपरेशन चालू आहे. What is your name? Villain Namita Yuladalla. Good boy. What is your father name? Yulad. What is your mother name? Namita. What is your favorite color? Perfect. Green color. Favorite fruit? Apple. Favorite animal? Dog. Wow, वाव, great. मस्त son. झाली सगळी तयारी. बेस्ट लक. Favorite cartoon? Banana. Wow, so beautiful. चला. बाय बाय, बेस्ट लक. या काचेच्या बॉटलमध्ये मी 2 चमचे मेथी दाणे आणि 2 चमचे तांदूळ मिक्स करून 2 दिवस भिजत ठेवलं होतं. आणि जेव्हा सकाळी या खिडकीतून कोवळे किरण पडतात तर एक तासासाठी मी उन्हात ठेवते.
आणि हे जे मेथी पाणी निघतं ते आपल्या केसांना लावल्यामुळे केस गळतीला खूप फरक पडतो आणि ह्याचा मला अनुभव सुद्धा आलाय अलीकडे काही दिवस. तर हा घरगुती उपाय बेस्ट आहे. विरू स्कूलला गेल्यानंतर थोडा वेळ टाइम असाच निवांत बसले होते. माझा नाश्ता करून घेतला. त्यानंतर लगेच त्यांच्या टिफिनची तयारी करायची होती आणि दररोज असं होतं की टिफिनला काय बनवायचं. आणि सध्या त्यांच्या ऑफिसमध्ये ते PI API किंवा PSI ऑफिसर लोकांसोबत जेवायला बसतात आणि त्या सगळ्या लोकांचे डबे इतके स्टँडर्ड असतात. तर मी सुद्धा दररोज काहीतरी वेगवेगळं द्यायचा प्लॅन करत असते. तर काल मस्तपैकी मी चवळीची भाजी बनवून दिली होती आणि त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा ते सुद्धा नॉनव्हेज प्रेमी इतके आहेत ना, त्यामुळे चवळीची भाजी बघून सगळे बोलतात की काय डब्याला आणलंय. तर आज मस्तपैकी एकदम सिंपल ग्रेव्हीमध्ये अंडा करी बनवले. जास्त मसाला नाही, फक्त कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर वापरले. आणि आज मगाशी फोडणी दिल्यापासून बोलतात की इतका मस्त वास येतोय घरात. तर एकदम खुश झाले. म्हणजे असं काहीतरी चटपटीत खायला दिलं तर लोक एकदम खुश असतात. आणि दरवेळी भाजीचा पडणारा प्रश्न म्हणजे काय बनवायचं. आणि आजच्या ब्रेकफास्टसाठी मी मस्तपैकी हिरवे मोड आणून ठेवले. तर बोलतात की कडधान्य खाऊन कंटाळा आलाय, मला काहीतरी वेगळं कर, म्हणून मस्तपैकी ब्रेकफास्टला अंडा किमा पाव बनवलेला आणि इतका टेस्टी झालेला ना. तर आज सकाळपासूनच एकदम खुश आहे. हा नवीन डबा घेतलेला इतका बेस्ट क्वालिटीचा आहे ना. कधी लिक्विड कन्सिस्टन्सीची भाजी जरी दिली तरी काहीच बाहेर येत नाही डबल टोपण असल्यामुळे. तर मी ह्या आधी नाचणीची भाकरीच देत होते डब्याला, परंतु दररोज तेच झाल्यामुळे ते बोलले की काहीतरी चेंजेस, म्हणून आज चपाती दिले. परंतु मोस्ट ऑफ आता 50 ते 60% आम्ही चपाती किंवा गव्हाचे पदार्थ बंद केले सध्या. आणि ह्याचा खूप चांगला सुद्धा फरक जाणवलाय आम्हाला. डबा एकदम भरून रेडी. आणि त्यासोबतच मी दररोज त्यांना गाजर, बीट आणि काकडी असं चिरून सॅलडला देत असते. तरी बोलतात की अजून काहीतरी डब्याला व्हरायटी पाहिजे. आणि जेव्हा आपण ऑफिसर लोकांसोबत असं जेवायला बसतो तेव्हा असं वाटणं साहजिकच आहे. परंतु आज अंडा दिलंय तर एकदम खुश असणार आहेत साहेब. आणि आता त्यांची जायची वेळ सुद्धा झाली ऑफिसला. आणि त्यासोबत थोड्याच वेळात मला विरूला सुद्धा घेऊन यायचंय. विरूला आता स्कूलवरून घेऊन आले आणि त्याच्यासाठी एक बिग सरप्राईज. ऑफिसला कितीला? विरू एकच राऊंड मारून या पटकन. 5 राऊंड नाही, ऑफिसला जायचंय. जातो ऑफिसला? जाणार ऑफिसला? स्कूल मधून आल्यानंतर विरू फ्रेश झालाय आणि आता देऊ सुद्धा आले खेळायला. विरू सगळ्या क्वेश्चनचे आन्सर सांगितले. टीचर काय बोलल्या? गुड बॉय बोलल्या आणि स्टार सुद्धा दिले. तर विरू इतका खुश झालाय. आणि देऊ आता आमची पोएम बोलणार आहे. द सिक्रेट बुक मधील एक चॅप्टर रीड करून घेतला आणि विरू सुद्धा जेवून झाल्यानंतर भरपूर वेळ मुलांसोबत मस्तपैकी खेळला आणि आता शांत झोपलाय. आणि सध्या मुंबईमध्ये इतकं गरमीचं प्रमाण वाढलंय ना, त्यामुळे माझा हा एक कॉटन दुपट्टा आहे त्याच्या अंगावर घातलाय आणि तो या मधल्या वेळेत कमीत कमी 1.5 ते 2 तास झोपतो. आणि हा मधला वेळ माझ्यासाठी इतका बेस्ट आहे ना. तर त्या वेळेत मी माझं स्वतःचं असं काम करून घेते. तर आज एडिटिंगचं काम नसल्यामुळे ड्रेसिंग टेबल साफ करून घेतले. खूप दिवसाचं हे पेंडिंग काम होतं. ज्या काही वस्तू लागणार आहेत किंवा जे काही मेडिसिन हवे आहेत तेवढेच ठेवलेत, बाकीचे सगळे बाहेर काढले. त्यासोबतच पूर्ण स्वच्छ असं पुसून घेतला. आणि या कप्प्यामध्ये माझे जे काही मेकअप किंवा हेअर एक्सेसरीज आहेत ते व्यवस्थित बॉक्समध्ये ठेवले वेगवेगळे. त्यासोबतच खालच्या या कप्प्यामध्ये जे काही पर्स किंवा हेअर एक्सेसरीज एक्स्ट्राच्या होत्या त्या ठेवल्यात. आणि साफसफाई करताना इतक्या वस्तू बाहेर निघतील असं थोडं सुद्धा वाटलं नव्हतं. विरूच्या ह्या ज्या काही एक्स्ट्राच्या बॉटल किंवा एक्सपायर डेट झालेली औषधं
त्यासोबत सेंटची रिकामी बॉटल आणि आपण ह्या ज्या काही एक्स्ट्राच्या बांगड्या घेतो फंक्शनसाठी, तर त्या थोड्याशा अशा व्हाईट झाल्या होत्या, तर त्या पण बाहेर काढल्या. आणि हे जे चाप मी ऑलरेडी 1 ते 2 वेळा फेविक्विक लावून असे चिकटवले होते, परंतु ते लगेच खराब होतात, जास्त वेळ टिकत नाहीत. तर फायनली आज काढून टाकले. त्यासोबत खराब झालेलं कुलूप, इतका सगळा कचरा निघालाय आणि हा कचरा सुद्धा डस्टबिन मध्ये फेकून देते. काल कॅन्टीन मधून सगळं साहित्य घेऊन आले आणि ड्रायफ्रूट पूर्ण संपल्यामुळे आधी सगळे डबे घासून स्वच्छ पुसून घेतले आणि आज सगळं साहित्य भरताना विरूने मला मदत केली, त्याबद्दल थँक्यू. संध्याकाळचे 6:45 झालेत आणि माझं पूर्ण आवरून घेतलंय. असा आहे आजचा लुक. आणि आता इथून पुढे कार्यक्रम येत आहेत आणि डेली वेअरसाठी तर विरूला इतके कपडे लागतात ना, तर सध्या सगळा स्टॉक संपलाय, तर त्याच्यासाठी नवीन कपडे घ्यायचे आहेत. तर दोघे मिळून क्रॉफर्ड मार्केटला जाणार आहे, कारण ते ऑफिसवरून घरी येऊन पुन्हा आवरून क्रॉफर्ड मार्केटला जाणं शक्यच नाही होत. त्यामुळे आता कुठेही अशी शॉपिंग करायची असेल किंवा बाहेर जायचं असेल तर त्यांच्या ऑफिस जवळच्या लोकेशन जवळ आम्ही मिळून दोघे जातो. आणि आता इतकी सवय झाली ना, काय भीती वाटत नाही. आणि याच्या आधी आम्ही दरवेळी डायरेक्ट टॅक्सी करून जायचो, परंतु यावेळी पहिल्यांदाच मी आणि विरू दोघे मेट्रोने जाणार आहे. इतर वेळी ते असतात तर काय असं वाटत नाही, परंतु आज माझा पहिला अनुभव असेल. विरूने सुद्धा पूर्ण आवरून घेतलंय आणि तो आता स्वतःची कामं स्वतः इतके करतो ना, जायचं असल्यापासून त्यानं फ्रेश होऊन पावडर वगैरे लावून, मी फक्त कपडे घातले, नंतर शूज वगैरे त्यांनी सगळं स्वतः केलं. आणि आता तो सगळ्या गोष्टी इतक्या ऐकतो आणि सगळे आचरणात आणतो, हे बघून खूप भारी वाटतं. तर आज तुला नवीन कपडे आणायचे ना, खुश? किती पाहिजे? 5? बापरे, तुला तर 5 घेतले, मला 5 घेतले म्हणून तुला 5 वेळ? ओके, चालेल, घेऊया. तर 7 वाजता आम्हाला बाहेर पडायला लावले. आता एक 5 ते 10 मिनिट घरात बसेन आणि त्यानंतर जाईन, कारण इथून मला मेट्रो पर्यंत चालत जायचं आहे. हाय का बरं? हो बरं आहे. हाय बरं, खूप दिवसांनी. नाही, घ्या. थँक्यू. चला येतो. या एकूण जवळपास 70 ते 75 पायऱ्या आहेत आणि पूर्ण पायऱ्यांचं स्ट्रक्चर वेगळं आहे. आता एवढ्या पायऱ्या उतरत आम्ही दोघे आता खाली जाणार आहेत. पूर्ण पायऱ्या उतरून या पॅसेजमधून खाली आले. आणि जेव्हा विरू सुरुवातीला स्कूलला जात होता, माझ्याकडे गाडी नव्हती, तेव्हा 2 टाईम चढायचं उतरायचं असं आम्ही या पायऱ्यांवरून येत होतो. आणि तेव्हा एवढा एक्सरसाइज वाटत होता ना, तर आता पूर्ण सवय बंद झाल्यामुळे थोडंसं दमल्यासारखं झालं, परंतु विरू सुद्धा सगळ्या पायऱ्या उतरून खाली आला. आणि बाबांच्याकडे जायचं असल्यामुळे एक्साइटमेंट आहे भरपूर. आणि मेन म्हणजे तिथे ज्या आजी भेटल्या होत्या ना, तर त्या इतक्या एक्साइटमेंटनं आमच्याशी बोलायच्या ना दरवेळी, तर त्यांना आज पुन्हा आमची आठवण आली. हे बघून खूप भारी वाटलं आणि त्यासुद्धा खूप छान बोलल्या. या आहे वरी मेट्रो स्टेशन आणि आता इथून पुन्हा मला अंडरग्राउंडेड चालत जायचं आहे. दाखवते. पूर्ण कन्स्ट्रक्शन आहे अंडरग्राउंड असल्यामुळे लिफ्टचा न वापर करता आम्ही दोघे आता चालत चाललोय. वरी मेट्रो स्टेशनला चालत यायला जवळपास साधारण 10 ते 12 मिनिट लागतात, परंतु विरू सोबत असल्यामुळे मला बरोबर 7:20 झाले की 20 मिनिट लागले आणि आता मी वेळेत आले. आणि इथलं कन्स्ट्रक्शन इतकं मस्त आहे ना, तर एक दिवस मी पूर्ण वरी मेट्रो स्टेशनचा एक रिव्ह्यू देण्याचा किंवा ट्रॅव्हलिंगचा एक अनुभव शेअर करायचं अशी इच्छा आहे माझी. जर तुम्हाला हा मेट्रोचा अनुभव घ्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. एक दिवस मी पूर्ण जर्नी असते ते नक्की शेअर करेन, किंवा मेट्रो स्टेशनवर कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, कोणत्या प्रिकॉशन असतात, ह्या नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन. बस इथे फायनली मेट्रोमध्ये बसलोय. हॅपी? जायचं आता, खाली उतरतोय. CST मेट्रो स्टेशन मधून बाहेर पडल्यानंतर असं तिकीट जमा करावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराज व BMCचा जो काही सेल्फी पॉइंट आहे तर तिथे आम्ही आलोय. आणि समोर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचं मेन ऑफिस आहे आणि बिल्डिंगचा व्ह्यू इतका जबर आहे ना, पूर्ण हिस्टॉरिकल बिल्डिंग आहे.
आणि त्याच्या समोरच ही BMC म्हणजे बृहमुंबई महानगरपालिका आणि बिल्डिंगमध्ये वेगवेगळे लाइटिंग आहे ना, तर इतकं जबर वाटते ना नाईट व्ह्यू. तर खूप मस्त वाटला हा नाईट व्ह्यू बघून आणि खूप दिवसांनी बघितला. मुंबईच्या डबल डेकर बस. दिलखुश चव्हाण या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आले आहे. त्यांना भेटल्यानंतर पहिल्यांदा शॉपिंगचा विचार केला होता, परंतु दिवसभर आज ऑफिसमध्ये अजिबातच जेवायला किंवा स्नॅक्स करायला सुद्धा टाईम नाही भेटला. तर त्यांना एवढी भूक लागली होती, तर ते बोलतात की शॉपिंग करण्याची जरासुद्धा माझ्याकडे कपॅसिटी नाही. आणि आता तसं पण 7:15 टायमिंग झाले, जेवणाचंच टायमिंग असल्यामुळे सगळ्यात आधी जेवणाचा विचार केला. त्यांनी एक मॅडमांसोबत हे नवीन हॉटेल शोधून काढलं आणि ते जेवले होते तेव्हा त्यांची एकच इच्छा होती की मला आणि विरूला इथे घेऊन यायचं आहे. त्यामुळे ते आज हॉटेलला घेऊन आले. बघू कसं जेवण आहे. सध्या आतमध्ये एवढी गर्दी आहे ना, त्यामुळे वेटिंगसाठी बाहेर उभारलो. जेवणासाठी मटन थाळी मागवली होती आणि इतकी मस्त आली ना. या थाळीमध्ये मटन ग्रेव्ही, मटन सुक्का, सोलकढी, खरडा, कांदा, टोमॅटो, भाजलेला पापड, भात आणि 2 आम्ही ज्वारीच्या भाकरी घेतल्या होत्या आणि भाकरी सुद्धा एकदम अशा झणझणीत आहे. मस्त वाटतं. चालेल, थँक्यू. विरूसाठी सेपरेट सोलकढी घेतली आणि त्याला भाकरी, सोलकढी आणि पापड असा मेनू दिला आहे. कारण मटन जे आहे ना इतकं झणझणीत आहे ना, तर ते विरूला सहन नाही होणार. आणि ते तर जेवणामध्ये एकदम बिझी आहे. कसे आहे? एक नंबर. मस्त, थँक्यू. पूर्ण जेवण करून झाले आणि हाडं एवढी आहेत ना, तर त्याच्यावरून लक्षात येते की प्युअर मटन आहे. लिंबू संपलाय आणि खरडायची तर काही गरजच नाही पडली, कारण हा मसाला आणि ही ग्रेव्ही इतकी झणझणीत तिखट होती ना, त्यामुळे जरा सुद्धा खरडा नाही खाल्ला. एवढं लोड जेवले तर पचण्यासाठी थोडीशी बडीशेप. विरू कसा वाटतोय? हा, आवडला? सिलेक्शन चालू आहे. हा बघ, आवडला तुला? विरूसाठी एक नवीन शूज आणि माझ्यासाठी एक सँडल घेतले आणि त्यासोबत त्याचं पॅन्टचं सिलेक्शन चालू आहे आता. परंतु सगळे पॅटर्न इतके नवीन जबर आहेत ना, कन्फ्युजन चाललंय खूप आणि व्हरायटी सुद्धा भरपूर आहे त्यांच्याकडे. शॉपिंग झाली आणि आमच्या दोघांची शॉपिंग झाली, त्यामुळे मी आणि विरू इतकं खुश आहे ना. आणि त्यासोबतच आजचं जेवण तर एकदम सरप्राईज होतं माझ्यासाठी. खूप मनसोक्त जेवलं आणि कोणालाही मुंबईमध्ये राहून सुद्धा कोल्हापूरच्या जेवणाचा अनुभव घ्यायचा असेल तर या हॉटेलला नक्की व्हिजिट करा. हॉटेलचं नाव आणि ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते आणि त्यांच्या कार्डचा सुद्धा एक फोटो देते. त्यासोबतच PI सुतार मॅडमांचा बर्थडे आहे, तर त्यांच्याकडे आम्ही केक आणि मोठा बुके घेऊन जात आहे. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे डिअर मॅडम, हॅपी बर्थडे टू यू. कोण आधी खाणार? तू का मी म्हणताय ना? हा, मस्त. थँक्यू नमिता. आणि खूप मोठी opportunity होती माझ्यासाठी. म्हणजे PI मॅडमांना भेटणं. पिया मॅडम वगैरे नाही हो, आपलं मगाशी 7 वाजता घरातून बाहेर पडलेले आणि आता घरी यायला बरोबर 11:30 वाजलेत. परंतु हा जो काही मधला टाइम होता ना, तो इतका मस्त होता ना. आणि सगळ्यात शेवटी PI मॅडमांच्या घरी जाऊन त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करणं आणि त्यांनी आम्हाला दिलेली ट्रीट म्हणजे माझ्यासाठी इतकं सरप्राईज होतं ना. पोलीस स्टेशनला असेल तर PI लोकांना आपण भेटू सुद्धा शकत नाही किंवा त्यांचा एक वेगळाच दरार असतो. परंतु त्यांनी आणि मॅडमांनी जे काही भावा बहिणीचं नातं म्हणजे बिल्ड केले ना, तर ते बघून इतकं भारी वाटलं ना असं. आणि त्यांनी पण मला जो काही रिस्पेक्ट दिला, मी पहिल्यांदाच त्यांच्या घरी गेले होते तरी इतक्या प्रेमाने आपुलकीने बोलल्या आणि जरा सुद्धा मला असं कुठं जाणवलं नाही की त्या PI लेवलच्या आहेत. एकदम अशा बहिणीसारख्या बोलल्या आणि पहिल्यांदा आज घरी गेले होते, त्यामुळे हळदी कुंकू देऊन ओटी भरले आणि ओटीमध्ये सुद्धा इतकी मस्त साडी दिली ना, तर खूप भारी वाटलं मला.
आणि विरू सुद्धा त्यांच्या घरातून दीदीकडून एक खेळणं घेऊन आलाय, दाखवते. बार्बिक्यूचा पिंक कलरचा मेकअपचा सेटअप होता तिचा. तर विरू सोबत तिचं इतकं बॉन्ड चांगलं झालं होतं, तर येताना विरूसाठी स्पेशल दिले आणि विरू एकदम खुश आहे. विरू काय काय त्याच्यामध्ये? हेअर ड्रायर, हा केस सुकवायचे, बरोबर. थँक्यू बोलते तिला. खूप टाइम झाला आणि आजचा दिवस खूपच छान होता, माझ्यासाठी स्पेशल होता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.